गेल्या आठवड्यात आपल्या देशात काय चालू होतं ते सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्या मागं आपला देश दुसरं काहीतरी करत होता हे मात्र कुणाला माहिती नाही. ते कुणाच्या लक्षात आलं नाही. तारीख होती 23 जुलै 2026. त्या दिवशी जगातल्या सगळ्या मोठ्या न्यूज चॅनल्सवर एकच दृश्य फिरत होतं, ते म्हणजे दिल्लीतलं जंतर मंतर. अश्रुधुराचे लोट, हातात तिरंगा घेऊन पळणारी विशीतली मुलं आणि पोलिसांच्या लाठ्या. CNN ने लिहिलेलं होतं, जेन्झीज पॉलिटिकल फ्युरी बॉइल्स ओव्हर. अल जझीरा, जो भारताचा दुश्मन असल्यासारखंच न्यूज रिपोर्टिंग करतो, त्यांनी लिहिलं होतं, इंडियाज रिव्हॉल्युशन टेलिवाइज्ड. ब्लूमबर्ग, रॉयटर्स, BBC सगळ्यांचा सूर साधारण एकच होता, भारत अस्थिर आहे, सरकार अडचणीत आहे, गुंतवणूकदारांनी सावध राहावं. माझ्या ओळखीच्या एका परदेशातल्या माणसाने मला त्याच आठवड्यात फोन करून विचारलं, अरे तिकडं सगळं ठीक आहे ना? इथल्या बातम्या बघून तर असं वाटतंय की भारतात काहीतरी भयंकरच घडतंय, सरकार उलटतंय की काय? आणि नेमक्या त्याच दिवशी, त्याच 23 जुलैला दिल्लीपासून जवळपास 1,500 किलोमीटर दूर ओडिशाच्या किनाऱ्यावर डॉक्टर APJ अब्दुल कलाम आयलँडवरून एक क्षेपणास्त्र हवेत झेपावलं. त्याचं नाव कुशा. भारताच्या हवाई संरक्षणाच्या पुढच्या 20 वर्षाचं भविष्य त्या एका उड्डाणात होतं. आणि त्याच दिवशी 23 तारखेला संरक्षण मंत्रालयानं अजून एक घोषणा केली की भारतानं पहिलं स्वदेशी जेट इंजिन तयार केलंय. जगातल्या मोजक्या 4 ते 5 देशांना जमलेली ही गोष्ट आहे. या दोन्ही बातम्या जगातल्या एकाही मोठ्या न्यूज चॅनलनं प्राईम टाइम मध्ये काय कुठंच चालवल्या नाहीत. मग खरा भारत कोणता? जंतर मंतरवरचा की अब्दुल कलाम आयलँडवरचा? आणि या दोन्ही प्रश्नांचं उत्तर दोन्ही भारत असा असेल तर मग लोकांना एकच का दिसतो, ते कुशा म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याला भारताचं S-400 असं का म्हटलं जातं? हे इंजिन एवढं मोठं यश आहे का? या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. नीटचा पेपर फुटी प्रकरण जवळजवळ एक महिनाभर दिल्लीच्या जंतर मंतरवर चालू होतं. 25 जुलैला शनिवारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्याच दिवशी दुपारी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये JP नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्यासोबत चर्चेची तिसरी फेरी झालेली होती. सरकारनं सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि त्याच दिवशी CJPनं आपलं आंदोलन मागं घेतलं. नड्डा यांनी CJPच्या प्रवक्त्यांशी हस्तांदोलन केलं. 37 दिवसांचं आंदोलन, चर्चा, तडजोड, हस्तांदोलन. ना सरकार पडलं, ना संसद जाळली गेली, ना लष्कर रस्त्यावर आलं. अनेकांना जे पाहिजे होतं ते प्रत्यक्षात काही घडलंच नाही. भारताच्या लोकशाहीला साजेसा असा एक नवीन अध्याय लिहिला गेला, एवढंच म्हणता येईल. आता या आंदोलनाचं जगात काय झालं ते बघूया. गेल्या 10 दिवसात आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये एक ठराविक साचा तयार झालेला होता. इंडिया इन टर्मोइल, गव्हर्नमेंट पॅरलाइज्ड, इज इंडिया द नेक्स्ट श्रीलंका, नेक्स्ट नेपाळ, इज इंडिया द नेक्स्ट बांगलादेश. तुलना अगदी उघड होती. श्रीलंका 2022, बांगलादेश 2024, नेपाळ 2025. असंच काहीतरी भारतात व्हावं असं या सगळ्यांना पाहिजे होतं. आता ज्या बातम्या जगाने दाखवल्या नाहीत त्यांच्याकडे बघूया. 22 जुलैला हैदराबाद मधल्या आझाद इंजिनिअरिंगच्या खासगी कंपनीनं बेंगलुरूच्या GTRE म्हणजे गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंटच्या DRDOची जी प्रयोगशाळा आहे यांच्याकडे एक इंजिन सुपूर्द केलं. 23 जुलैला संरक्षण मंत्रालयानं त्याची घोषणा केली, भारताचं पहिलं स्वदेशी एक्सपांडेबल टर्बो जेट इंजिन. आता एक्सपांडेबल म्हणजे काय, तर विमानाचं इंजिन हजारो तास चालावं लागतं, वारंवार दुरुस्त करावं लागतं, 10-20 वर्ष ते टिकावं लागतं. एक्सपांडेबल इंजिन एकदाच चालतं, ते क्षेपणास्त्राच्या म्हणजे मिसाईलच्या पोटात बसतं, त्याला लक्ष्यापर्यंत टार्गेटपर्यंत नेतं आणि तिथेच संपतं. ते परत यायचं नसतं. त्यामुळे ते स्वस्तात आणि झपाट्यानं बनवता येतं. आणि हे कशासाठी वापरलं जातं, तर क्रूज मिसाईल्स, जहाजांच्या विरोधीची जी क्षेपणास्त्र असतात त्याच्यामध्ये, लॉयटरिंग म्युनिशन्स म्हणजे आकाशात घिरट्या घालत लक्ष घेणारे आत्मघातकी ड्रोन्स आणि अतिशय वेगवान अशी मानवरहित विमानं. आजचं युद्ध याच गोष्टीवर चालतं. हे युक्रेनपासून गाझापर्यंत आपण सर्वांनी बघितलंय. जेट इंजिन बनवणं ही जगातली सगळ्यात अवघड अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग मानली जाते. ही गोष्ट जगातल्या मोजक्या देशांना जमलेली आहे. आणि विशेष म्हणजे हे इंजिन DRDOने डिझाईन केलं, पण बनवलं एका खासगी भारतीय कंपनीने. आणि आता त्या दिवसातली म्हणजे 23 जुलैची आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे त्या दिवशी डॉक्टर APJ अब्दुल कलाम आयलँडवरून कुशा नावाच्या लॉंग रेंज सरफेस टू एअर मिसाईलची पहिली चाचणी झाली. उंचावरून वेगाने येणाऱ्या शत्रूच्या विमानाची नक्कल करणारं एक इलेक्ट्रॉनिक टार्गेट तयार केलेलं होतं. कुशाने ते बरोबर पाडलं पहिल्याच प्रयत्नात. कुशा म्हणजे नेमकं काय, तर याचं अधिकृत नाव आहे एरॅड्स एक्सटेंडेड रेंज एअर डिफेन्स सिस्टीम. 2022 मध्ये CCSने याला मंजुरी दिली आणि 2023 मध्ये हवाई दलाच्या 5 स्क्वॉड्रन्ससाठी 21,700 कोटी रुपये मंजूर झाले. BEL आणि BDL या कंपन्या ते बनवणार आहेत. आता यात एक नाही तर 3 क्षेपणास्त्र आहेत, जे शत्रूची जी विमानं येतात, हवेत इंधन भरणारी विमानं असतील, बॉम्बर्स असतील, त्यांना हे बरोबर जाऊन पाडतं. आता हे इतकं महत्वाचं काय, कारण आजपर्यंत भारताचं आकाशातलं सगळ्यात बाहेरचं जे कवच आहे ते भाड्याचं होतं. म्हणजे 2018 मध्ये आपण रशियाकडून S-400 विकत घेतलं.
5 रेजिमेंटसाठी 5.43 अब्ज डॉलर आपण त्यासाठी मोजले आणि त्याला नाव दिलं सुदर्शन चक्र. मे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यानं काय केलं हे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी त्यावेळेला सांगितलं आणि आपण ते सगळ्यांनी स्वतः बघितलेलं आहे. 5 लढाऊ विमानं आणि जवळपास 300 किलोमीटरवर एक मोठं विमान. जगातली आजवरची सगळ्यात लांब पल्ल्याची सरफेस टू एअर कामगिरी. पण S-400 रशियन आहे. त्याचे सगळे सुटे भाग रशियातून येतात. त्यावर अमेरिकेच्या कॅट्साच्या निर्बंधाची टांगती तलवार आहे आणि रशिया स्वतः युद्धात अडकलेला आहे. उद्या पुरवठा जर थांबला तर, आपल्याला S-400 नाहीच मिळालं तर. कुशाचा अर्थ हाच आहे. क्षेपणास्त्र, रडार आणि कमांड अँड कंट्रोल सेंटर सगळं काही भारतीय. 2028 ते 30 पर्यंत हे सगळं भारताच्या लष्कराकडे तैनात होईल अशी ही योजना आहे. आता येऊया सुरुवातीच्या प्रश्नाकडे. खरा भारत कोणता? जंतर मंतरवरचा की अब्दुल कलाम आयलँडवरचा? माझं उत्तर आहे दोन्ही भारत खरे आहेत. जंतर मंतरवर घोषणा देणारी 18 वर्षाची मुलगी किंवा चंडीपूरच्या नियंत्रण कक्षात बसून कुशाचा मार्ग मोजणारा किंवा त्याला डिरेक्शन देणारा जो इंजिनियर असेल तो, हे दोघे एकाच पिढीचे आहेत, एकाच व्यवस्थेतून आलेले आहेत. एकानं व्यवस्थेला प्रश्न विचारला, दुसऱ्यानं व्यवस्थेला उत्तर दिलं. जो देश स्वतःशी भांडू शकत नाही ते देश स्वतःला बांधू देखील शकत नाहीत आणि जो देश फक्त भांडतच राहतो तो काहीही बांधत नाही. भारताचं वेगळेपण हेच आहे की एकाच आठवड्यात दोन्ही घटना घडतात आणि हे फक्त एका आठवड्याचं चित्र नाही. 11 जुलैला INS महेंद्रगिरी ही 75% जास्त स्वदेशी बनावटीची स्टेल्थ युद्धनौका नौदलात दाखल झाली. अशा अनेक घटना आपल्याला पॅरलली घडलेल्या पाहायला मिळतात. एका बाजूला जागतिक स्तरावर हे सगळं यश मिळवताना दुसऱ्या बाजूला तरुणांसमोरचे प्रश्न व्यवस्थितपणे हाताळणं आणि तितकंच ते देखील महत्त्वाचं आहे याची सरकारला जाणीव होती. पण एक गोष्ट विसरू नका, आपली भांडणं आपली आहेत आणि ती आपल्याला सोडवायची आहे. ती चव्हाट्यावर मांडून कुणी आपल्याला अस्थिर, असुरक्षित, संपलेला देश ठरवत असेल तर त्यावर विश्वास ठेवण्याचं कारण नाही. ब्लॅक पिल घ्यायची गरज नाही. इंटरनॅशनल मीडियाला हेच करायचं आहे. आणि एक गोष्ट, कुशा ज्या बेटावरून उडलं त्या बेटाचं नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आयलँड. आजची तारीख आहे 28 जुलै. रामेश्वरमच्या एका नावाड्याच्या मुलाला जाऊन आता 11 वर्ष झाले. APJ अब्दुल कलाम 2015ला गेले. ज्या माणसानं आयुष्यभर सांगितलं की स्वप्न तीच खरी जी तुम्हाला झोपू देत नाहीत, आणि त्याच्या नावाच्याच बेटावरून त्यांच्याच पुण्यतिथीच्या 4 दिवस अगोदर भारताचं स्वतःचं आकाश कवच पहिल्यांदा आकाशात गेलं. त्यामुळं ज्यांनी भारत तोडायचा प्रयत्न केला, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मागून एक वेगळंच अराजक माजवायचा प्रयत्न केला, ते सगळे अयशस्वी झाले आणि शेवटी भारताची लोकशाही आणि भारताचा डिफेन्स दोघं देखील जिंकले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. या सगळ्या मुद्द्यांवरती तुमचं काय मत आहे तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.